भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी व्हीसीद्वारे खरात सुनावणीला हजर। अत्याचारामुळे महिला गर्भवती झालेल्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी। अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा बनावट फार्मर प्रोड्युसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप। शेतकऱ्यांचा कांदा मका खरेदीच्या नावाखाली फसवणूक। राघव चड्ढांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवलं। राघव चड्ढांना पक्षनेता म्हणून बोलण्याची संधी देऊ नये असं आपचं राज्यसभा सचिवालयाला पत्र। शिवसेनेच्या खासदारांच्या डिनरला ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार उपस्थित। नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडे मेजवानीला। केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचं आष्टीकरांचं स्पष्टीकरण। धाराशिव जिल्ह्यालाही कोकणाच्या धर्तीवर आंबा नुकसानाची भरपाई देणार। पालकमंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश। पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं 21,000 कोटी रुपये गमावले। आता 30 एप्रिलपर्यंत पडताळणीला मुदतवाढ। पुढचे 2-3 आठवडे इराणला जबर तडाखे देऊ। ट्रम्प यांचा पुन्हा इशारा। इराणला अश्मयुगात नेऊन ठेवण्याची धमकी। अमेरिका आणि इस्रायलला चिरडून टाकू। ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणच्या लष्कराचा प्रति इशारा। यापुढचं प्रत्युत्तर आणखी भयानक आणि उद्ध्वस्त करणारं असेल अशी ही धमकी। भारताचं नौदल आपली गॅस आणि तेलाची जहाजं सुखरूप आणतंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती। तेल किंवा गॅसची टंचाई नाही अशी ग्वाही। पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली। सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। मतदार याद्यांचा फेरआढावा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवून ठेवलं होतं। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीसाठी अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आलं। तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला। यावेळी पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली। सुनावणीच्या शेवटी सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तुला काही बोलायचं आहे का असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला आणि यावर हात जोडून काही नाही असं अशोक खरात म्हणाला। दरम्यान कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला आपण पाहूया। तर कोर्टातला युक्तिवाद सध्या आपण पाहतोय। सरकारी वकील असं म्हणाले की खरातच्या अत्याचारांमुळे महिला गर्भवती राहिली। खरातनं गोळ्या देऊन गर्भपात केला। खरातनं औषध कुठून आणलं त्याचा तपास करायचा आहे। तू अप्सरा आहेस असं सांगून खरात शोषण करायचा। खरातकडे कोणतं जडीबुटीचं औषध आहे ते शोधायचंय। पीडितांकडे खरात आधार आणि पॅन कार्ड मागायचा। आधार कार्ड पॅन कार्ड का मागायचा ते तपासायचंय। 7 दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे। तर खरातचे वकील म्हणाले खरात विरोधातले दोन्ही गुन्हे एकसारखे आहेत। गर्भपाताचा आरोप होतोय पण कालावधी कोणता?
सोशल मीडियातील व्हिडिओ विरोधात गुन्हे दाखल होत आहेत. काळ्या जादूच्या आरोपांसाठी पुरावे काय? आधी 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती, आता 7 दिवसांची गरज नाही. पुन्हा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. खरातनं गंभीर गुन्हे केले, तपासासाठी 7 दिवसांच्या कोठडीची गरज आहे. त्यावर न्यायाधीशांनी विचारलं, तुम्हाला काही सांगायचंय का? त्यावर खरात हात जोडून काही नाही असं म्हणाला. न्यायाधीशांनी खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. एसआयटी कडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात नाशिकमधल्या एका मोठ्या डॉक्टरचा समावेश असल्याचं समजतंय. खरातनं याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणारी औषधं, वेदनाशमक गोळ्या महिलांना दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तसंच महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी कडून चौकशी झाल्याची माहिती मिळतेय. अशोक खरातच्या कारनाम्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पूजाविधीच्या बहाण्यानं तसंच लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवरती अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी खरातवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे विवाहस्थळ आलंय त्याच्याशी सुखी संसार होईल का अशी विचारणा करण्यासाठी पीडित महिला 2013 मध्ये पहिल्यांदा खरातकडे गेली होती. त्यांना सुखाचा संसार होईल असं सांगून ईशानेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्यास सांगितलं आणि त्यानंतर या पीडित महिलेचा विवाहही झाला होता. तिला 2 अपत्य झाली. मात्र काही दिवसांनी घरगुती भांडणं टोकाला गेल्यानं पती आणि पत्नी विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी गेली. तेव्हापासून त्यानं तिच्यावरती वाईट नजर टाकायला सुरुवात केली. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून तिच्यावरती अत्याचार केले. तुझा घटस्फोट लिखित होता, तू मागच्या जन्माची अप्सरा आहेस आणि मी अवतारी पुरुष आहे. माझे 2 विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार आहे असं सांगून पीडितेवर अत्याचार केला. महिला गरोदर राहिल्यानं त्यानं गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपातही केला आणि त्यानंतर या पीडित महिलेनं खरात विरोधात पोलीस ठाणं गाठलं. त्यामुळे भोंदू अशोक खरातनं गोळ्या कुठून आणल्या, कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार त्याच्या नियमित संपर्कात होता, विशिष्ट डॉक्टरकडून गर्भपाताचं औषध तो घेत होता का, महिलांना कोणत्या डॉक्टरकडे पाठवत होता याचा तपास केला जाणार आहे. त्यामुळे आता खरातच्या संपर्कातील डॉक्टरही रडारवर येणार आहेत. भोंदू खरातचा 4 वर्षांपूर्वीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. 2022 मध्ये विकास देवटेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. संबंधित तरुण साई संस्थांमध्ये नोकरीला होता. खरातनं या तरुणाला नोकरीतून काढून चाकू आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. खरातच्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास देवटेंनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नीसोबतच्या वादातून सासरच्या मंडळींसह खरातनंही त्रास दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. मात्र दोषारोपपत्रातून अशोक खरातचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे देवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे. आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्ज पडताळणीमध्ये तब्बल 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. या अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं तब्बल 21,000 कोटी रुपये गमावलेत. 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 1,90,00,000 लाभार्थींकडून ई-केवायसी पूर्ण झालंय. दरम्यान लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जो भी महिलाएं या लाडली बहनाएं हैं जिन्होंने ई-केवाईसी करते समय कोई गलत ऑप्शन चुना या कोई ऑप्शन चुनने का उनसे रह गया, उनके लिए 31 मार्च तक हमने वो एक्सटेंशन दी और आज वो एक्सटेंशन जो है वो हम 30 अप्रैल तक आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोनों भी हमारे उप मुख्यमंत्री महोदय उनके सूचना में, उनके मार्गदर्शन में दे रहे हैं. संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सभापती निवड बिनविरोध झाली आहे. ठाकरे गटाच्या कृष्णा डोणगावकरांची अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतला पण त्यांनी अर्ज भरला नाही. निवडणुकीत भाग घेऊ नका असा ठाकरे गटानं व्हीप काढला होता.
डोणगावकर व्हीप मोडण्यावर ठाम होते, पण अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सगळे सभापती भाजप आणि राष्ट्रवादीचे विराजमान झालेत. आणि माघार घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी अंबादास दानवेंवरती आरोप केलेत आणि दानवेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. पाहूया. हे बघा, आम्ही तिथून ठाण्याची बैठक झाल्यानंतर आम्ही कर्जतला गेलो. कर्जतला महेंद्र थोरवे यांचा फार्म हाऊस आहे, तिथं अंबादास दानवे आले, तिथं काही बैठका झाल्या आणि तिथून आम्हाला गोव्याला जायचं. कोणासोबत झाल्या? काही वरिष्ठ मंडळी, एकनाथ शिंदे. हो, त्यांच्या पक्षाच्या. बर. आणि मग काय ठरलं? सगळ्यांनी एकत्रित राहायचं, 9 जणांनी. हां, आणि दोन्ही शिवसेने एकत्र यायचं. एकत्रित राहायचं. कर्जतला सगळे सदस्य होते, तिथे गेले होते. तो कोणाचा फार्म हाऊस आहे मला काय माहिती. फार्म हाऊस नाही, हॉटेल होतं ते कोणाचं मला माहिती नाही, पण मी तिथे गेलो होतो. ते हे सगळे सदस्य होते, यांनीच मला बोलवलं होतं, तिथं मी गेलो होतो. ठाण्याला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक कधीच नाही. ती बैठक अर्थपूर्ण होती अशा पद्धतीचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर केला. आता कृष्णा पाटलाचे मागचंच 8 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्हीच काढा, तर मी काही कोणाच्या सदस्यावर उत्तर मला देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. कृष्णा पाटीलच काय काय बोललेले, मागच्याच तेच बोला की अंबादास दानवेचं काही नव्हतं, आम्हाला सत्यसह. तुम्ही कृष्णा पाटलाचं फक्त तुम्हीच चेक करा, मी काही त्याला उत्तर नाही देत बसणार. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. यामध्ये गहू, ज्वारी या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वाधिक फटका आंबा, द्राक्ष, केळी या पिकांना बसला. मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचं नुकसान झाल्यामुळे कोकणाप्रमाणे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. याची दखल पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली आहे. कोकणाप्रमाणे आंबा नुकसानीचे पंचनामे करा अशी सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचंही सरनाईक म्हणाले. शेतकऱ्यांचं असं मत आहे की कोकणामध्ये ज्या पद्धतीनं आंब्याचे नुकसान झालं होतं आणि त्या पद्धतीचं कोकणात ज्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले तसे पंचनामे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा करावे अशा प्रकारच्या सूचना केल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शासनाकडून कशी मदत हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल याची दक्षता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी घेत आहे. हवामान खात्यानं नांदेडला आगामी 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जाहीर केला आणि त्यातच काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं नांदेडला झोडपून काढलं. त्यामुळे सध्या नांदेडमधल्या शेतकऱ्यांमध्ये अवकाळी पावसाची धास्ती आहे. या आसमानी संकटाला घाबरून शेतकरी सध्या दिवस रात्र शेतात राबताना दिसतात. काढणीला आलेली ज्वारी कापून तात्काळ सुरक्षित घरी नेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सध्या दिसून येते. दिवस रात्र एक करत शेतकरी हाताशी आलेलं पीक अवकाळी पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मुंबई IIT परिसरामध्ये LPG गॅस तुटवड्यामुळे नव्या पर्यावरणपूरक उपक्रमाला सुरुवात झाली आहे. IIT मुंबईच्या स्टाफ कॅन्टीनमध्ये साचलेल्या कचऱ्यापासून गॅस तयार केला जातोय. केमिस्ट्री इंजिनिअरिंगचे प्राध्यापक संजय महाजनी आणि एनर्जी सायन्सचे प्राध्यापक संदीप कुमार यांनी मिळून प्रोड्युसर गॅस प्लांट तयार केला. या योजनेमुळे 50% LPGचा वापर कमी झालाय आणि कचरा विल्हेवाट लावण्याचा खर्चही कमी झालाय. प्रायोगिक तत्वावर सुरू झालेला हा प्रकल्प आता IITच्या इतर हॉस्टेलमध्ये सुद्धा राबवला जातोय. सुका कचरा, पालापाचोळा आणि माती यापासून हा प्रोड्युसर गॅस तयार केला जातो. मुंबई IITच्या प्राध्यापकांनी हा प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्यासाठी म्हणजे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी जो गॅस लागतो त्यासाठी गॅस सिलेंडरची गरज नाही, तर इथे गरज आहे सुका कचऱ्याची. कारण या सुक्या कचऱ्यापासून प्रोड्युसर गॅस निर्माण केला जातो आहे. इथे आपण हा जर प्रोजेक्ट बघितला तर या खरं तर प्रोजेक्टचं नाव आहे वेस्ट टू एनर्जी आणि हा तयार करण्यामागे
जे 2 प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक आपल्यासोबत आहेत. केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक संजय महाजनी आहेत, त्यासोबतच एनर्जी सायन्सचे प्राध्यापक संदीप कुमार आहेत. आधी संजय महाजनी सरांकडे जाऊया. सर, किती वर्षापासून हे काम करत होतात आणि या सगळ्या काळामध्ये अशा प्रोड्युसर गॅसची गरज महत्त्वाची ठरते? बरोबर. मी थोडी पार्श्वभूमी देतो तुम्हाला. जवळजवळ 12 वर्ष आम्ही या प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि मुख्य याची संकल्पना अशी आहे की आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल इथे बरंचसं ग्रीन कवर आहे कॅम्पसमध्ये, झाडं आहेत आणि त्यामुळे बरेचशी सुका कचरा म्हणजे पानं किंवा ट्विग्स म्हणतात त्याला, ब्रोकन ब्रांचेस वगैरे या सगळ्या रस्त्यावर पडतात आणि आम्हाला ते सगळं बेस्ट मॅनेज करावं लागतं. गॅसिफायर ही काय मोठी म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे, टेक्नॉलॉजी अशी काय नवीन नाही आहे, पण आमचं मुख्य इनोव्हेशन असं आहे की यामध्ये हे जे पॅलेट्स बनतात या पॅलेट्समध्ये थोडीशी सॉईल असते, माती असते, ॲश असते आणि जेव्हा हे पॅलेट्स बर्न होतात किंवा त्याचा गॅस तयार होतो तेव्हा ही जी ॲश असते ती हा गॅसिफायर क्लॉक करते आणि त्यामुळं मग हा गॅसिफायर डिझाईन करणं आणि चांगला ऑपरेशनली तो सक्सेसफुल करणं हे मोठं चॅलेंज होतं. पण LPGला रिप्लेस करतो ह्या? हां, आता ह्याचा जो गॅस बनतो हा LPGच्या ऐवजी आपण वापरू शकतो. तो डायरेक्ट कुकिंग के लिए अभी हमने जो आश्रम स्कूल हैं महाजनी सर के अंडर में हमने इंस्टॉल किए हैं और 4 वैसे प्रोजेक्ट्स हुए हैं पास्ट में जहाँ पे डायरेक्ट कुकिंग हुई है स्कूल के मींस किचन में, तो वो भी एक ऑप्शन है जो रेस्टोरेंट्स अडॉप्ट कर सकते हैं. त्यामुळे कशाप्रकारे फायदेशीर आहे हे दोन्ही सरांनी सांगितलं की कशाप्रकारे ही मशीन आहे आणि आपण जे पॅलेट्स म्हणतायत हे इथे आपण बघतो, हे पॅलेट्स या मशीनमध्ये टाकले जातात आणि त्यातनं हा प्रोड्युसर गॅस निर्माण केला जातो. LPG गॅसची रिप्लेसमेंट याला म्हणता येईल, कारण 50% साधारणपणे 40 ते 50% LPG गॅसचा वापर हा या प्रोड्युसर गॅसमुळे कमी होतो आहे आणि जसं सांगितलं की कचऱ्याची विल्हेवाट तर लावली जाते, त्याशिवाय कमी खर्चिकसुद्धा हा गॅस आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईब, ABP माझा, मुंबई. पुढची बातमी पाहूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन तुटवड्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. LPG गॅससाठी पंपावर एका बाजूला 2 किलोमीटर तर दुसऱ्या बाजूला 3 किलोमीटरपर्यंत रिक्षाची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गॅस मिळावा यासाठी रिक्षा चालक रात्री 3 वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत. यामुळे रिक्षा चालकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आज हनुमान जयंतीनिमित्त धुळ्यामध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. धुळ्यातल्या शिरपूरमध्ये आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यानं आयोजकांनी लाकडी भट्ट्यांचा वापर करून जेवण तयार करण्यास सुरुवात केली आहे. या सुमारे 3000 भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्या इथं दरवर्षी हनुमान जयंती निमित्ताने भंडारा होतो. 10 वर्षापासून आम्ही भंडारा करतो इथं, पण सिलेंडरच्या अभावी आम्हाला लाकडांच्या भट्टीवरती स्वयंपाक करावा लागतोय. त्या निमित्ताने 2000 लोकांचा भंडारा येतं, दरवर्षी होतो भंडारा. तर सिलेंडरच्या अभावी आम्हाला सिलेंडर भेटला नसल्यामुळे आम्हाला लाकडांच्या भट्टीवर हे काम करावं लागतंय. सालाबादाप्रमाणे हनुमान जयंतीचा आम्ही भंडारा आयोजित करतो, पण या वर्षी गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला हा जो भंडारा आहे 2200 लोकांचा आम्हाला भट्टीवर आयोजित करावा लागत आहे. गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला फार त्रास होत आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये हनुमानगढी इथं सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यावेळी भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील कार्यकर्त्यांसह हनुमान चालीसा पठण केलं. विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलंय. भानखेडा मार्गावरील हनुमानगढी परिसरात हनुमानाची 111 फूट उंच मूर्ती तयार होतीये. मूर्तीचं लोकार्पण आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने या ठिकाणी याचं लोकार्पण करणार आहे. याची पूर्ण या ठिकाणी हनुमानगढी या परिसरामध्ये राम मंदिर आणि हनुमानगढीचं उद्घाटन करणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या हाताने. आणि त्या प्रसंगी देशातील जेवढे साधू संत आहे त्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि त्याची जंक्य तयारी या ठिकाणी जोरात या कामाच्या मधून सुरू आहे. आणि ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, मला असं वाटतं त्यांना सद्बुद्धी देऊ
आणि त्यांनी आपल्या घरामध्ये संकटमुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे घरामध्ये. आणि त्यांच्या आजूबाजूला जे संकट आहे त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या हनुमान गिरीला येऊन त्यांना हारार्पण करावं लागेल. इथे बसून हनुमान चालीसा वाचावं लागेल, तरच त्यांच्या आजूबाजूचं संकट दूर होईल. देवाच्या घरी कोणीही मोठा नसते आणि कोणीही निमंत्रण देत नसतात. देवाच्या घरी स्वइच्छाने त्यांनी आला पाहिजे. कारण जेव्हापासून हनुमान चालिसाचा विरोध उद्धव ठाकरेजींनी केला तेव्हापासून 40चा विरोध केला, 40 लोक आउट. आणि आताही जेवढेही उरलेले आहे तेही सुद्धा बाहेर होण्याची पूर्ण मानसिकता आणि तयारीत आहे. तर मला वाटते त्यांनी लवकर हनुमान चालिसाचं पठण घरी ठेवला पाहिजे आणि इथे येऊन हनुमानजीचे दर्शन घेतले पाहिजे. भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खरातनं अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कारनामे केलेत. काही पतसंस्थेत खरात अनेक खात्यांचा नॉमिनी असल्याचा संशय आहे. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार खरातनं स्वतःच केल्याचा SITला संशय आहे. अशोक खरात स्वतःच सगळी खाती हाताळत होता अशी माहिती देखील समोर आली आहे, अशी शंका देखील उपस्थित होती आहे. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. मुकुल, लोकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन अशोक खरातनं नेमकं काय केलं, काय नवं गौडबंगाल समोर आलंय? आज जी सुनावणी झालेली त्या सुनावणीमध्ये देखील आधार कार्ड पॅन कार्डचा मुद्दा हा सरकारी पक्षाने उचलून धरलेला होता. जी पीडित महिला होती तिच्या कुटुंबियांचं आधार कार्ड पॅन कार्ड हे अशोक खरात याने मागितलं होतं. मात्र ते कशासाठी मागितलं होतं हे काही स्पष्ट झालेलं नव्हतं. त्याची चौकशी करायची अशा स्वरूपाचा युक्तिवाद करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर ही माहिती समोर येत आहे की केवळ एकच नाही तर अनेकांकडनं याने अशा स्वरूपाचे आधार कार्ड पॅन कार्ड घेतलेले होते. त्यांच्या नावाने काही खाती देखील उघडलेली होती आणि या खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा देखील आता संशय SITला आहे. त्यामुळे काही पतसंस्थांची देखील चौकशी केली जात आहे. आपल्याला माहिती आहे याआधी जगदंबा पतसंस्थेमध्ये एका पदावर अशोक खरात होता. नामकरण आवारे देखील त्या संस्थेशी जोडले गेलेले होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला अशा स्वरूपाची माहिती नामकरण आवारे यांनी दिलेली होती. त्यामुळे त्यासह इतर काही पतसंस्थांची आता चौकशी सुरू आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. परंतु अशोक खरात हा केवळ जमिनीचा गैरव्यवहार करत नव्हता, सावकारी करत नव्हता किंवा महिलांचं लैंगिक शोषण करत नव्हता, तर तो आर्थिक गैरव्यवहार देखील करत होता. अशाच दिशेने आता तपास सुरू झाला आहे. निश्चित. मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. भोंदू अशोक खरातचा 4 वर्षांपूर्वीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. 2022 मध्ये विकास दिवटेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. संबंधित तरुण साई संस्थांमध्ये नोकरीला होता. खरातनं या तरुणाला नोकरीतून काढून चाकू आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. खरातच्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास दिवटेंनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नीसोबतच्या वादातून सासरच्या मंडळींसह खरातनंही त्रास दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. मात्र दोषारोप पत्रातून अशोक खरातचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा सखोल तपास होण्याची गरज आहे. जे मयत विलास दिवटे आहेत त्याचे बंधू राजेंद्र दिवटे आता माझ्यासोबत आहेत. काय घडलं होतं 2022 मध्ये? 2022 मध्ये माझा भाऊ विकास रामदास दिवटे हा कायमस्वरूपी साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी होता आणि तो कर्मचारी असताना साईबाबा संस्थांची हाऊसिंग सोसायटी निमगाव कोराळे इथे तो वास्तव्यास होता त्याच्या कुटुंबासोबत. तर यांच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये घरगुती वादामध्ये वहिनी माहेरी गेली. माहेरच्या लोकांनी त्याला काही वेळेस बोलवलं का या आपण बसून मिटू. तिकडे गेल्यानंतर भाऊ तिकडे गेल्यानंतर त्याला मारहाण करायचे. त्याला असं 2-3 वेळेस झाल्यानंतर त्यांनी तिकडे जायचं बंद केलं. राहण्याचं तिकडे बंद केल्यानंतर मग यांनी दुसरं ऑप्शन म्हणून हा जो कोण कॅप्टन खरात भोंदू बाबा का त्याचं काय अजून काय कनेक्शन आहेत हे आपल्याला काय माहित नाही, पण त्यांनी त्याला मध्यस्थी घालून त्याच्याकडून फोनद्वारे तो समक्ष तर काय आला नाही वाटतं, पण त्यांनी फोनद्वारे याला धमकावण्याचा प्रयत्न केला तर तुला साईबाबा संस्थांमध्ये नोकरी करून देणार नाही. मी कुठले अधिकारी म्हणताय 1 क्लास का क्लास 1 अधिकारी म्हणून मी माझी सगळ्यांसंग पोच आहे, तुला नोकरी करून देणार नाही, तुला जगू देणार नाही, अशा धमक्या त्याला देण्यात आल्या. त्याच्यानंतर
हे तर त्याचं कौटुंबिक आणि हे खराच्या धमक्या तर होत्याच होत्या. त्या पाठीमागं जे त्यांनी नाव लिहिलेले आहेत, ज्यांचे नंबर लिहिलेले आहेत, त्यांच्याकडून पैसे घेण्याचं लिहिलेलं आहे, काही एवढ्या लोकांना मी पैसे दिले होते, ते पण त्याला कधी वेळेवर ते रिकवर झाले नाही किंवा समोरच्या लोकांनी दिले नाही. या सगळ्यांच्या कंटाळून त्यांनी ती आत्महत्येचं पाऊल उचललं. काय लिहिलं होतं त्याने त्यावेळेस त्या सुसाईड नोटमध्ये? सुसाईड नोटमध्ये तर त्यांनी स्पष्टपणे 4 पानाची सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली होती. जेव्हा आम्ही हे केलं त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष लिहून ठेवलेलं आहे का अशा रोजी मी फाशी घेऊन मरत आहे, मला मारण्यास कारणीभूत नाशिक कॅप्टन खरात जबाबदार आहे व माझी सासूरवाडी जबाबदार आहे. मला खरात महाराजने फोनवर धमकी दिली आहे व माझ्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. त्याच्यात कॉल रेकॉर्डिंग त्याचं ते पासवर्ड वगैरे काय मोबाईलचे होते ते सुद्धा त्यांनी नमूद करून ठेवलेले होते. मोबाईल हे पोलिसांनी जप्त केला, चिठ्ठी जप्त केली, सगळे काही परिस्थितीत नमूद केलेले असताना याच्यात पूर्ण चौकशी झाली नाही. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया. होर्मुझच्या सामुद्रधुनीला टाळण्यासाठी आता आखाती देशांचा 1200 किलोमीटरच्या पाईपलाईनचा विचार. सौदी अरेबियाला पूर्व पश्चिम जोडणारी पाईपलाईन आखातातील कच्चं तेल थेट लाल समुद्रात नेणार. 1980 मध्ये बारगळलेला हा खर्चिक प्रकल्प आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारतानं चिंता करू नये. होर्मुझच्या सामुद्रधुनी संदर्भात इराणकडून मोठं वक्तव्य. इराणच्या दूतावासानं ही माहिती जारी केली. आमच्याकडून तेल घ्या नाहीतर होर्मुझला जा. डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरून चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना सल्ला. होर्मुझ खुलं झालं तर तेलाच्या किमती खाली येतील. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका युद्ध संपवण्याच्या नजीक. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आखाती युद्धात इराणवर मोठा विजय मिळवलाय. इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखलं याचा अभिमान. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका नाटो देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले. नाटोतून नक्कीच बाहेर पडू याबाबत चर्चा सुरू. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. कच्चं तेल $105 प्रति बॅरल. तेलाच्या किमतीत जवळपास 4% वाढ. रॉकेलच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ. आखाती युद्धामुळे सरकारचा निर्णय. नागपुरात 680 रेशन दुकानदार कार्ड धारकांना 3 लिटर केरोसिन मिळणार. त्यासाठी 108 किलोलिटर केरोसिनची सरकारकडे मागणी. आखाती देशातल्या युद्धामुळे लाल तिखटाचे दर वाढले. खाद्यतेल आणि पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक महागल्यानं मिरची पावडरच्या दरात मोठी वाढ. मिरचीच्या उत्पादनात 30% घट. इराणचा शेजारी देश इराकवर पुन्हा हल्ला. इराकमधील तेल कंपनीच्या डेपोवरती ड्रोन हल्ला. ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या डेपोमध्ये भीषण आग. डेपो ब्रिटनच्या पेट्रोलियम कंपनीचा. इराणचा बहरीनवर क्षेपणास्त्र हल्ला. बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केलं. अमेरिकेच्या 5व्या नौदल ताफ्याच्या मुख्यालयावर इराणचा हल्ला. इराण आणि अमेरिका इस्रायलचे एकमेकांवर तुफानी हल्ले सुरू. इस्फहान शहरातील शस्त्रास्त्रांच्या डेपोवर अमेरिकेचा हल्ला. अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानं इस्फहानमध्ये हाहाकार. हल्ल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचं वृत्त. इराणचे ड्रोन अमेरिकेच्या F-15 लढाऊ विमानावर भारी. ड्रोन अमेरिकेच्या लढाऊ विमानाला पाडता आले नाहीत. लढाऊ विमानाचे हल्ले चुकवून इराणी ड्रोनचा लक्ष्यावर मारा. अमेरिकेचे इराणवर लष्करी हल्ले सुरूच. हल्ल्यात इराणचे नेते कमाल खराजी जखमी. इराणनं खराजी जखमी झाल्याची पुष्टी केली. इराणला आक्रमक म्हणणं चुकीचं. इराणनं कधीही युद्ध सुरू केलं नाही. या युद्धासाठी केवळ अमेरिकाच जबाबदार. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांचा अमेरिकन जनतेला संदेश.
आखाती युद्धामुळे इंधन टंचाई असताना व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतमालाची खरेदी थांबवली. नांदेडमधल्या कलिंगड उत्पादकांना मोठा फटका, पिकं शेतातच खराब झाल्याची स्थिती. हे युद्ध लागल्यामुळं अचानक व्यापारी गायब झाले आणि कोणी इकडे या प्लॉटकडे कोणता व्यापारी फिरकला नाही खरेदीसाठी आणि उन्हाच्या चटक्यामुळं मग सर्व माल जागेवरच खराब होऊन गेला आणि असं प्रचंड नुकसान झालेलं आहे टरबूजाचं. आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मिरचीची पण लागवड केलेली होती, पण त्या मिरची आता चांगली आलेली असून आता ह्या अवकाळी पावसामुळं ते पण अशा आडवी पडून खराब झालेली आहे. तरी अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला असून शासनानं कमीत कमी ह्या शेतकऱ्यांना काहीतरी बळ देण्यासाठी यांचे पंचनामे करून योग्य ती मदत दिली पाहिजे. राज्यामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई वाढणार आहे. शशिकांत शिंदे यांनी हा दावा केलाय. सरकारनं सगळ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचंही शशिकांत शिंदे यांनी आवाहन केलेलं आहे. मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे, ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे. गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यास विरोध केला जातो. अहिल्यानगरच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून विरोध. बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आल्यानं विरोध. सावनेरीतल्या हॉटेलमधून 15 सिलेंडर जप्त. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात पुरवठा विभागाची कारवाई. सिलेंडरसह 15 लिटर पेट्रोल देखील जप्त. टंचाईचा गैरफायदा घेत साठवणूक सुरू होती. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेऊया. शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उपस्थित. खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, प्रतापराव जाधवांकडे उपस्थित. भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटणार. खासदार संजय राऊतांचं भाकीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 25 ते 30 आमदार फुटणार, तसंच राष्ट्रवादीचेही आमदार फुटणार असल्याचा संजय राऊतांचा दावा. दोन्ही पक्षाचे गट स्थापन होणार आणि ते भाजपत विलीन होणार असल्याचं भाकीत. भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. खरी शिवसेना कुणाची हे जनतेनं ठरवलं. नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार. अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी असल्याचंही जनतेनं दाखवल्याचं नवनाथ बन यांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेवरील हक्क संपल्याचंही बन यांचं विधान. शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल जनतेनं दिलाय. विधानसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिकेच्या निवडणुकीत या तीनही निवडणुकीमध्ये जनतेने सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे. खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार यांची आहे. संजय राऊत आणि उभाटा गटाचा हक्क आता शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर उरला नाही, कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारले. विधान परिषदेत भाजपात इच्छुकांची मोर्चेबांधणी. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून तयारीला सुरुवात. विधान परिषदेसाठी भाजपच्या 4 जागा, इच्छुकांची भाऊगर्दी. विधान परिषदेसाठी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जावं, आमच्या सगळ्यांची इच्छा. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. निवडणूक बिनविरोध व्हावी अशीही इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरे स्वतः याबाबत बोलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना बिनविरोध पाठवणं यासाठी आता तुमचे प्रयत्न सुरू झाल्याचं म्हटलं. नाही, स्वतः माननीय उद्धव ठाकरे त्यासंदर्भात ते बोलतील आणि त्यांनीच बोलायला पाहिजे, कारण आमची इच्छा आहे की त्यांनी जावं, विधिमंडळात त्यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि निवडणूक बिनविरोध व्हावी
ही सुद्धा आमची इच्छा आहे, पण त्याच्यावरती अजून वेळ आहे. अद्याप संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन, भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं संजय राऊतांचं काम. नवनाथ बन यांचा हल्ला. भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत यांनी नवा धंदा उघडलाय. जसा भोंदू बाबा खरात लोकांना फसवायचा आहे, तसं संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत. कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये, कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. वसई विरारचे माजी आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी निवृत्त. पृथ्वीराज बीपी यांच्याकडे वसई विरार महापालिकेची सूत्र. पारदर्शक प्रशासन आणि नियोजनबद्ध विकासावर भर देण्याचं पृथ्वीराज बीपी यांचं आश्वासन. महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात, जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेसमध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे. लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांच्या डिस्पोजल झाला पाहिजे. एक ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन व्हावा, याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 103.31 कोटींची कर वसुली केली. मागच्या 3 वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त वसुली. महापौरांकडून कर्मचाऱ्यांचं अभिनंदन. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सभापती निवड बिनविरोध. ठाकरेंच्या कृष्णा डोणगावकरांची अखेरच्या क्षणी माघार. निवडणुकीत भाग घेऊ नका असा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्हीप काढला होता. लाडकी बहीण योजनेतील पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारचं 21,000 कोटी रुपयांचं नुकसान. लाडकी बहीण योजना 2028 सालापर्यंत अशीच सुरू ठेवली जाणार. पुढेही अशीच महिलांची मतं विकत घेतली जाणार. तसंच घरगुती सिलेंडरच्या किमती किती वाढल्यात त्याचा विचार महिलांनी करावा. किशोरी पेडणेकरांचं आवाहन. निवडणुकीदरम्यान निकष न लावता सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे राज्यावरचं आर्थिक संकट वाढलं. आता त्यांचा हप्ता बंद केला जात असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा आरोप. मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे, ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी वापरली जाणारी तब्बल 10,000 डीजी ॲप कार्ड गायब. अभ्यागतांनी कार्ड परत न केल्याची धक्कादायक माहिती समोर. आता जुनं कार्ड दिलं तरच यापुढे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार. मुख्य द्वारावर रिकव्हरी बॉक्स सक्तीचा. नेते मंडळी उपलब्ध नसल्यानं मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पुन्हा लांबणीवर. शुक्रवारऐवजी आता सोमवारी होण्याची शक्यता. मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव आणि मेट्रो 2B मंडाळा ते डायमंड गार्डन टप्प्याचा समावेश. दोन्ही मार्गिकांना आधीच मोठा विलंब. अभिनेते शरद पोंक्षेंची मनुस्मृती संदर्भातल्या वक्तव्यावर दिलगिरी. मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती, या वक्तव्याबद्दल दिलगिरी. आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती. या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जाहीर. न्यासाचं वार्षिक उत्पन्न विक्रमी 182 कोटींच्या घरात. न्यासाच्या वार्षिक उत्पन्नात मागच्या वर्षाच्या तुलनेत 35% वाढ. राजा रवी वर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी. भारतीय कला क्षेत्रात पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम. मकबूल फिदा हुसैन यांच्या पेंटिंगचा 118 कोटींचा विक्रम मोडला. कॅनव्हासवर काढलेलं ऑइल पेंटिंग यशोदा आणि कृष्णाचं.
उन्हाळ्यासाठी मध्य रेल्वेकडून CSMT मडगाव दरम्यान 20 विशेष रेल्वे गाड्या, पण 5 एप्रिल रोजीच्या 2 रेल्वे गाड्या रद्द. सलग सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक प्रवाशांची गैरसोय. गाडी क्रमांक 01019 आणि 01020 रद्द. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोईसर इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. बोईसर पश्चिम इथे हिंदू समाजाचं संघटन आणि जनजागृती करण्याच्या उद्देशानं विविध उपक्रम राबवण्यात येणार असून यात घर वापसी महोत्सवाचाही समावेश आहे, ज्यामध्ये हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारला होता त्यांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला जाणार आहे. तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.